हर हाल में जीत आप ही की होगी, बस अपने लक्ष्य को अपने आंखों के सामने रखो. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युद्धाभ्यास 6.5 मध्ये आपण सप्टेंबर महिन्यातील चालू घडामोडींचा भाग 2 पाहणार आहोत आणि या चालू घडामोडी येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईंड एक्झामसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा. 4 विधानं आहेत आणि तुम्हाला याच्यातील अयोग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, ICJ म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना 1945 ला झाली. दुसरं विधान आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय हेग, नेदरलँड्स या ठिकाणी आहे. तिसरं विधान आहे, या न्यायालयामध्ये एकूण 15 न्यायाधीश असतात. आणि चौथं विधान आहे, न्यायाधीशांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो. तर याच्यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि तुमचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये किंवा लाईव्ह चॅटमध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे इथे जे दिलेलं आहे न्यायाधीशांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो तर हे चुकीचं आहे. बाकीची विधानं बरोबर आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालय ही संस्था जर आपण पाहिली तर ती संयुक्त राष्ट्रसंघाची प्रमुख कायदेशीर संस्था आहे. तिची स्थापना 1945 ला झाली आणि मुख्यालय जे आहे तर हेग या ठिकाणी आहे, नेदरलँड्समध्ये. आणि या न्यायालयामध्ये एकूण 15 न्यायाधीश असतात. संयुक्त राष्ट्रांची आमसभा आणि सुरक्षा परिषदेद्वारे 9 वर्षांच्या कार्यकालासाठी न्यायाधीशांची निवड केली जाते. म्हणजे त्यांचा कार्यकाल जो आपण प्रश्नामध्ये 3 वर्ष पाहिला तिथे असायला पाहिजे 9 वर्ष. मात्र दर 3 वर्षांनी 15 पैकी 5 जागांसाठी निवडणूक होते आणि न्यायाधीशांना फेरनिवडीची संधी सुद्धा उपलब्ध असते. तर दलवीर भंडारी हे एक व्यक्ती आहेत भारतातील ज्यांची की इथे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती, पुनर्नियुक्ती पण झाली होती. तर अशा काही महत्त्वाच्या घटना असतात ज्याच्यामुळे असे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे ही जी न्यूज आहे आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयावरती एकदा डिरेक्टली प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयाची माहिती तुमच्याकडे असायला हवी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेला नुकतीच किती वर्ष पूर्ण झाली? 1 45, 2 50, 3 75 आणि 4 100. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुमच्याकडे एकूण 10 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. नुकतीच मानवाने चंद्रावरती पाऊल ठेवलं या घटनेला 50 वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अमेरिकेची जी संस्था आहे नासा, तर यांच्या अपोलो 11 हे नाव पण लक्षात ठेवा की कोणतं यान होतं. अपोलो 11 किंवा अपोलो 11 या यानाच्या साहाय्याने नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावरती पाऊल ठेवण्याच्या घटनेला 50 वर्ष झालेली आहेत. आणि ते कधी ठेवलं होतं तर कधी झाली 50 वर्ष तर 20 जुलै 2019. ठीक आहे, म्हणजे साधारणतः 1969ला त्यांनी पहिलं पाऊल जे होतं ते आपलं चंद्रावरती ठेवलं होतं. आणि हे सगळ्यांनाच माहिती असतं, पण त्याचबरोबर हे सुद्धा माहिती पाहिजे की त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सुद्धा होते, एडविन बझ ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स हे 2 सहकारी पण होते. तर कॉलिन्स यांच्यावरती यानाच्या नियंत्रणाची जबाबदारी होती. मात्र आर्मस्ट्रॉंग यांच्यानंतर जे एडविन बझ ऑल्ड्रिन आहेत तर ते सुद्धा चंद्रावरती उतरले होते, त्यांनी सुद्धा चंद्रावरती पाऊल ठेवलेलं होतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि कोणतीही घटना जर तिला 50 वर्ष झाली, 25 वर्ष झाले तर ती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, आरोग्य आणीबाणीच्या बाबत अयोग्य विधान ओळखा. म्हणजे कोणत्या वर्षी कोणती आणीबाणी लागू झाली याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. पहिला पर्याय आहे 2009ला H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू, 2014ला पोलिओ, त्यानंतर 2016ला इबोला आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही, म्हणजे सगळ्या जोड्या योग्य आहेत. तुमचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे एकूण 10 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे
ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे 2016ला इबोला जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे, तर तिथे असायला पाहिजे झिका. तर या आधीच्या जर आपण आरोग्य आणीबाणी पाहिल्या म्हणजे रिसेंटली 2019मध्ये इबोलासाठी सुद्धा जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती जुलै 2019मध्ये. आणि त्याच्यानंतर कोरोना तर कोविड-19 तर सगळ्यांना माहितीच आहे. पण कदाचित यापूर्वीच्या विचारल्या जाऊ शकतात. तर 2009ला H1N1 स्वाईन फ्लू, 2014ला पोलिओ विषाणूचा प्रसार, 2014 ते 16 या कालावधीसाठी पश्चिम आफ्रिकेच्या काही भागामध्ये इबोला आणि 2016लाच झिका विषाणूचा प्रसार. तर स्पेसिफिकली इबोला जर विचारलं तर 2014 ते 16 आणि त्यानंतर आपण 2019 असं म्हणू शकतो. 2016 मध्ये पाहिलं तर झिका व्हायरस जो होता त्याचा प्रसार खूप जास्त होता आणि त्यामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी जी होती ती घोषित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न परत एकदा वन लाइनर क्वेश्चन आहे. कजिनसारा सरोवर कोठे आहे? नेपाळ, भूटान, म्यानमार की तिबेट? या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 नेपाळ. कजिनसारा सरोवर जे आहे ते नेपाळ या देशामध्ये आहे. तर हे का चर्चेमध्ये होतं? तर कदाचित कजिनसारा सरोवर जे आहे ते जगातील सर्वाधिक उंचीचं सरोवर म्हणून त्याला मान्यता मिळू शकते. आणि हे कुठे आहे? तर चामे ग्रामीण नगरपालिकेच्या सिंगारखारा या ठिकाणी हे वसलेलं आहे. बऱ्याचदा असे लोकेशनवाले प्रश्न विचारले जातात म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. सध्याचा जर आपण विचार केला तर नेपाळमध्येच तिलिचो सरोवर आहे. तिलिचो हे सरोवराचं नाव लक्षात ठेवा. तिलिचो हे जे सरोवर आहे ते सध्या नेपाळमध्ये स्थित असणारं जगातलं सर्वात जास्त उंचीवर असणारं सरोवर म्हणून ओळखलं जातं. पण रिसेंटलीच जर कजिनसाराचा जर विचार केला तर ते याच्यापेक्षा जास्त उंचीवर असण्याची शक्यता आहे असं म्हटलं जाते. त्यामुळे त्याला जगातील जास्त उंचीचं सरोवर म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तर कजिनसारा हे नाव लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर तिलिचो हे नाव पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे ॲम्बिस ही जी प्रणाली आहे तर तिचा फुल फॉर्म काय आहे? ॲटोमॅटिक मल्टीमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम, ऑटोमोटेड मल्टीमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम, त्यानंतर ऑटोमॅटिक मल्टीमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिटी सिस्टीम आणि ऑटोमेटेड मल्टीमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिटी सिस्टीम. तुमचं उत्तर देण्यासाठी 10 सेकंद तुमच्याकडे आहेत. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 ऑटोमेटेड मल्टीमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम. तर ज्यावेळेला एखादा फुल फॉर्म आयोग विचारतो ना तर सेम असंच अगदी छोटे छोटे चेंजेस करून आयोग विचारत असतो आणि तिथे आपण कन्फ्यूज होतो. तर ॲम्बिस प्रणालीवरचा एक व्हिडिओ आहे, अगदी छोटासा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ॲम्बिस प्रणालीबद्दलची सगळी माहिती मी दिलेली आहे. तो वॉरियर ऑफिसरवरती अवेलेबल आहे. कदाचित तुम्हाला करंट अफेअर्सच्या प्लेलिस्टमध्ये मिळेल. तर तो नक्की पहा कारण तो जो व्हिडिओ आहे तो आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ॲम्बिस प्रणाली काय आहे? तर ॲम्बिस प्रणाली अगोदर चर्चेत का आहे ते पाहूया आपण. ॲम्बिस प्रणाली उपयोगात आणणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये मग तुम्हाला माहिती असेल की गुन्हेगारांची छायाचित्र म्हणजे फोटोज घेतले जातात किंवा बोटांचे ठसे घेतले जातात, डोळ्यांचे बुबुळ इत्यादींचा जो सगळा काही डेटा आहे किंवा माहिती आहे ती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणारी एक प्रणाली आहे जिला आपण ॲम्बिस प्रणाली असं म्हणतो. आणि या प्रणालीचा जो शुभारंभ आहे किंवा उद्घाटन आहे तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं 29 जुलै या दिवशी. आणि अशी प्रणाली उपयोगात आणणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. तर हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे राज्यात खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं? मिशन शौर्य, मिशन सेवा, मिशन शक्ती की यापैकी नाही? या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3
मिशन शक्तीचं उद्घाटन करण्यात आलं राज्यामध्ये खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. आणि हे जे मिशन शक्ती आहे तर त्याचं उद्घाटन चंद्रपूर या ठिकाणी झालं आणि हे उद्घाटन आमिर खान यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं होतं. तर त्याचबरोबर मिशन शौर्य आणि मिशन सेवा हे कार्यक्रम सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत. जर आपण मिशन सेवाचा विचार केला तर IAS IPS सारखे जे प्रशासन म्हणजे भारतीय प्रशासन सेवेतल्या ज्या परीक्षा आहेत तर याच्यामध्ये या 2 जिल्ह्यातील म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील युवक आणि युवतींची संख्या वाढावी या दृष्टीने हे मिशन राबवलं जात आहे. तर जिल्ह्यांची नावं पण लक्षात ठेवा, चंद्रपूर आणि गडचिरोली. आणि त्याचबरोबर मिशन शक्तीचा विचार केला तर 2024च्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत तर त्याच्यामध्ये तिरंदाजी, जिम्नॅस्टिक, शूटिंग, जलतरण आणि वेटलिफ्टिंग सारखे एकूण 7 खेळ घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या 7 खेळांमध्ये इथल्या या जिल्ह्यांमधील जे काही खेळाडू आहेत तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मिशन शक्तीचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यामुळं हे महत्त्वाचं आहे. आणि मिशन शौर्य जे आहे तर ते चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी मुलं-मुली जे आहेत तर त्यांना एव्हरेस्ट मोहिमेसाठी तयार करण्यासाठी मिशन शौर्य जे आहे ती मोहीम एक राबवण्यात आली होती. तर या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. कदाचित जोडा लावामध्ये पण असा प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, काबिल या कंपनीची स्थापना कशासाठी करण्यात आली? आंतरराष्ट्रीय संबंध, त्यानंतर पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास की खनिजांचा पुरवठा? तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, खनिजांचा पुरवठा. सामरिक खनिजांच्या पुरवठ्यासाठी काबिल या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि केंद्रीय खाण मंत्रालयाने याची स्थापना केलेली आहे. तर हे पण महत्त्वाचं आहे. तर यासाठी जी कंपनी स्थापन केलेली आहे तिचं नाव आहे काबिल आणि काबिल म्हणजेच खनिज विदेश इंडिया लिमिटेड. तर हे नाव पण लक्षात ठेवा, खनिज विदेश इंडिया लिमिटेड. काबिलवरती प्रश्न एखादा येऊ शकतो. आणि हे जे आहे तर ते आपण असं म्हणू शकतो की परदेशातील जो व्यापार आहे किंवा देशामध्ये असणारी जी खनिज आहे त्यांची ओळख असेल, संपादन असेल, तर या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची कंपनी आहे आणि असे प्रश्न बनू शकतात. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे तर तिचं मुख्यालय कुठे आहे? शांघाय, बीजिंग, मनिला की अबुधाबी? तुमचं उत्तर मेन्शन करा. याला जास्त वेळेची आवश्यकता नाही कारण अगदी सोपा प्रश्न आहे हा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, मनिला या ठिकाणी ADBचं मुख्यालय आहे, जे की फिलिपाईन्समध्ये ठिकाण आहे मनिला, फिलिपाईन्स. तर ADB आशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे ही एक बहुपक्षीय कर्ज देणारी संस्था आहे आणि प्रादेशिक विकास बँक आहे. हिची स्थापना 1966 मध्ये झाली होती. मुख्यालय फिलिपाईन्समधील मनिला या ठिकाणी आहे. आणि या बँकेचं उद्दिष्ट काय आहे तर सर्वसमावेशक, लवचिक, समृद्ध आशिया आणि पॅसिफिक अशी या संस्थेची धारणा आहे आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रयत्न करणं हे हिचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. तर ADB बद्दल प्रश्न काय येऊ शकतो तर महाराष्ट्रामधील पायाभूत सुधारणांसाठी आशिया विकास बँकेकडून म्हणजे ADB कडून $200 दशलक्ष कर्ज हे महाराष्ट्राने घेतलेलं आहे आणि त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. $200 दशलक्ष हे लक्षात ठेवा. कोणतं राज्य विचारलं तर ते आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. वृद्ध लोकांसाठी कोणी केअर फॉर यू हे ॲप विकसित केले आहे? केअर फॉर यू हे एक ॲप विकसित करण्यात आलेलं आहे वृद्ध लोकांसाठी. ते कोणी विकसित केलेलं आहे? IIT बॉम्बे, IIT बंगळुरू, IIT खरगपूर की दिल्ली विद्यापीठ? या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, IIT खरगपूर. IIT खरगपूरने हे ॲप जे आहे ते विकसित केलेलं आहे
तर याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होणार आहे, तर हे जे ॲप आहे ते वृद्ध लोकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवताना वृद्ध व्यक्ती आणि तिची जी कोणी काळजीवाहू व्यक्ती असेल तर यांना जोडण्यासाठी हे ॲप विकसित केलेलं आहे. जर समजा एखाद्या वेळेला वृद्ध व्यक्ती खाली पडली तर या ॲपद्वारे तत्काळ जी कोणी काळजीवाहू व्यक्ती असेल तिला अचूक ठिकाणासह त्याबाबतची माहिती त्वरित मिळेल. असं हे एक ॲप आहे आणि महत्त्वाचं आहे. म्हणजे असं एखादं ॲप आलं तर जे की म्हणजे आपण सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे असं म्हणू शकतो. तर त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो आणि आजकाल खूप जे ॲप्स आहेत म्हणजे जसं की महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा काही ॲप आहेत. तर त्यांच्याबद्दलची सुद्धा माहिती आवश्यक आहे आपल्याला. कारण तसं जसं की म्हणजे ऑलरेडी आयोगाने काही ॲप्सवरती प्रश्न विचारलेले आहेत किंवा काही ज्या आपण म्हणू शकतो की ज्या सुविधा आहेत किंवा योजना आहेत, तर त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सोपा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? 29 जून, 29 जुलै, 28 जुलै की यापैकी नाही? या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. 29 जुलै या दिवशी जागतिक व्याघ्र दिन जो आहे तो साजरा केला जातो आणि नुकताच तो साजरा झाला आणि त्यावेळेला जी आकडेवारी आहे, व्याघ्र गणनेची आकडेवारी जी आहे ती सुद्धा जाहीर करण्यात आली होती आणि त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे की जर आपण भारताच्या दृष्टीने विचार केला तर भारतामध्ये एकूण किती वाघांची संख्या किती आहे किंवा जी राज्य आहेत, पहिली 5 राज्य तरी किमान तुम्हाला माहिती पाहिजेत. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर 29 जुलैला हा दिवस साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे याच दिवशी जी व्याघ्रगणना आहे तिचे जे आकडेवारी आहेत किंवा व्याघ्रगणनेचा जो अहवाल आहे याचं सुद्धा अनावरण पंतप्रधानांनी केलं होतं आणि जर आपण देशातल्या वाघांची संख्या जर पाहिली तर ती 2018 मध्ये 2967 इतकी झालेली आहे. याच्यामध्ये पहिली 5 राज्य तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पहिला आहे मध्य प्रदेश, त्यानंतर आहे कर्नाटक, त्यानंतर आहे उत्तराखंड, त्यानंतर आहे महाराष्ट्र आणि त्यानंतर आहे तामिळनाडू. तर हे लक्षात ठेवा, यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 312 वाघ आहेत. जर मध्य प्रदेशचा विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये 526 आहेत आणि कर्नाटकमध्ये 524 आहेत. म्हणजे इथे फक्त 2 नंबरचा फरक आहे. म्हणजे 2च संख्या दोन्हीच फक्त कमी आहे कर्नाटकची मध्य प्रदेशच्या तुलनेत. तर हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. ॲक्च्युली व्याघ्रगणना हा टॉपिकच असा आहे की जो तुम्ही सेपरेटली कंप्लीट अभ्यासायला पाहिजे आणि 2022 पर्यंतचं टार्गेट होतं ॲक्च्युली की जी वाघांची संख्या आहे ती दुप्पट करायची होती. मात्र आपण तत्पूर्वीच केलेली आहे पूर्ण. त्यामुळे सुद्धा हे महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण काही ठराविक चालू घडामोडी ज्या आहेत सप्टेंबरमधल्या त्या पाहिलेल्या आहेत. अजूनही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या होत्या ज्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला असायला पाहिजे. तर हळूहळू जसे व्हिडिओज येतील त्याच्यामध्ये मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. तुमचा जो स्कोर आहे तो कमेंट बॉक्समध्ये किंवा लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तुम्हाला 10 पैकी किती मार्क्स मिळालेले आहेत ते. थोडे काही म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे मे बी युद्धाभ्यासमध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात. मी प्रयत्न करेन की आपला जो युद्धाभ्यास लेक्चर सिरीज आहे ती मी कंटिन्यू करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पण जसं मी तुम्हाला टाईम टेबल दिलं तर ते ॲक्युरेट ॲज इट इज फॉलो करणं थोडंसं माझ्यासाठी कठीण व्हायला लागले. तरी पण मी प्रयत्न करेन की डेली 4 PM ला कोणतं ना कोणतं तरी युद्धाभ्यासचं एखादं लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन येईन. मे बी ते प्री प्लॅन्ड नसेल पण त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स असतील ते क्वालिटी क्वेश्चन्स असतील. जर पॉसिबल झालं तर आपण प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत तर ती लेक्चर सिरीज सुरू करूयात की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स घेऊयात आणि त्याच्या ॲनालिसिसच्या माध्यमातून आपण आपला अभ्यास जो आहे तो कंटिन्यू करूयात. तर एक्झॅक्टली अजून मी ठरवलेलं नाही आहे की नक्की काय चेंजेस करायचे युद्धाभ्यासमध्ये. बट लवकरच मी तुम्हाला ते सांगेन की काय चेंजेस करणार आहे ते. तर आजचा स्कोर सगळ्यांचा बऱ्यापैकी आहे कारण क्वेश्चन्स पण सोपेच होते. त्यामुळे ज्यांनी हे क्वेश्चन्स अटेम्प्ट केले त्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन. जर तुम्हाला युद्धाभ्यास ही लेक्चर सिरीज हेल्पफुल वाटत असेल आणि याचा खरंच तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा होत असेल तर नक्की लाईक करा.
त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.